आज आपले हे टेस्टी असे गुलाबजामुन मोदक इथे बनवून तयार होणार आहे। गुलाबजामुन मोदक बनवायला इथे आपण खवा किंवा कुठलंही गुलाबजामुन प्रीमिक्स यूज केलेलं नाही आहे। फक्त रव्यापासून आज हे गुलाबजामुन मोदक आपण इथे बनवणार आहोत। मोदकाचा हा आपला आजचा चौथा प्रकार आहे। याआधी ऑलरेडी मी 3 टाइपचे मोदक तुम्हाला बनवून दाखवले आहे। तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा, त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। नमस्कार मित्रांनो, विराज रेसिपीमध्ये मी रश्मी या बाप्पा स्पेशल वीकमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे। चला तर मग आपले आजचे हे गुलाबजामुन मोदक आपण बनवायला सुरुवात करूया। गुलाबजामुन मोदक बनवायला इथे आपल्याला रवा लागणार आहे। इथे मी एक मीडियम बाउल रवा घेतलेला आहे, जो वजनाने 250 ग्रॅम आहे। बारीक रवाच इथे आपल्याला घ्यायचा आहे। मार्केटमध्ये जे गुलाबजामुनचं प्रीमिक्स मिळते, तुम्ही ते सुद्धा रव्याऐवजी यूज करू शकता। त्याऐवजी तुम्ही खवा देखील इथे घेऊ शकता। खवा कसा यूज करायचा त्याचा अंदाज मी तुम्हाला इथे सांगत आहे। जर 1 किलो खवा तुम्ही घेत असाल तर त्यासाठी जवळपास 300 ग्राम मैदा त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा, ज्यामुळे तुमचे गुलाबजामुन मोदक जे आहे ते फुटणार नाही। 2 ते 3 चम्मच तुम्ही दूध पावडर घेतलेला आहे। याची क्वांटिटी तुम्ही थोडी कमी जास्त देखील करू शकता। इथे मी 1 बाउल दूध घेतलेला आहे। दूध आपण आपल्या आवश्यकतेनुसार यूज करणार आहोत। सर्वात आधी इथे आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला हा पूर्ण रवा टाकून घ्यायचा आहे। सोबतच दूध पावडर, रवा आणि दूध पावडर आपल्याला पहिले मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये दूध ॲड करून हा रवा इथे आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। रवा इथे आपल्याला थोडा सॉफ्टच भिजवायचा आहे। अशा प्रकारे आपला रवा भिजून तयार आहे। इतकाच सॉफ्ट असा रवा इथे आपल्याला भिजवायचा आहे। रवा भिजवून ठेवल्यानंतर फुलतो, त्यामुळे आपल्याला रवा थोडा सॉफ्ट भिजवायचा आहे। याला आपण 15 ते 20 मिनिटसाठी सेट व्हायला ठेवून देऊ, ज्यामुळे आपला रवा छान फुलून तयार होईल। तोपर्यंत आपण गुलाबजामुन मोदकसाठी पाक बनवून घेऊ। ज्या बाउलने आपण रवा घेतलेला होता त्याच बाउलने 1 बाउल मी इथे साखर घेत आहे। ती आपल्याला त्या भांड्यात टाकून घ्यायची आहे। त्यामध्ये अर्धा बाउल पाणी, जितकी साखर आपण इथे घेतली त्याचं अर्ध इथे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। साखर पाण्यात पूर्ण मिक्स होईपर्यंत हे आपल्याला इथे असंच ढवळत राहायचं आहे, ज्यामुळे साखर खाली भांड्याला लागणार नाही। आपली साखर इथे पाण्यामध्ये मिक्स होऊन तयार आहे। आपल्याला पुन्हा 2 ते 3 मिनिट हा पाक शिजवून घ्यायचा आहे। साखर पूर्ण विरघळल्यानंतर पाकामध्ये आपण 2 ते 3 चम्मच दूध घालून घेऊ आणि 1 चमचा लिंबाचा रस, ज्यामुळे साखरमध्ये जर काही मळ असेल तर तो पाकाच्या वर येईल। अशा प्रकारे तो पाकाच्या वर येईल आणि तो मळ आपल्याला त्यातून काढून घ्यायचा आहे, ज्यामुळे आपला पाक स्वच्छ होईल। चम्मचने अशा प्रकारे आपल्याला तो मळ काढून घ्यायचा आहे। पाक आता पूर्णपणे शिजून तयार आहे। त्याला आपण एकदा चेक करून घेऊ। त्याला आपण बोटाने चेक करून घेऊ। बस इतका स्टिकी असा पाक आपल्याला बनवायचा आहे। पाक आपल्याला खूप स्टिकी नाही बनवायचा आहे। आपला पाक आता बनवून तयार आहे। त्यामध्ये आपण इलायची पावडर आणि 1 चमचा बारीक खोबरा कीस घालून घेऊ। एकदा ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण गॅस बंद करून देऊ। गुलाबजामुन मोदकसाठी आपला पाक सुद्धा इथे बनवून तयार आहे आणि 15 मिनिटानंतर आपला रवा सुद्धा छान फुलून सेट झालेला आहे। तुम्ही बघू शकता। हाताने अशा प्रकारे मळून त्याला आपण थोडं सॉफ्ट बनवून घेऊ। रवा जर इथे तुम्हाला थोडा हार्ड वाटत असेल, त्यामध्ये थोडं दूध घालून
तुम्ही त्याला सॉफ्ट करून घेऊ शकता। मोदक बनवायसाठी आपला रवा इथे सेट झालेला आहे। मोदक मी आज या मोल्डमध्ये बनवणार आहे। त्यासाठी आपण मोल्डला पहिले तूप लावून घेऊ। हे मोदक तुम्ही हाताने सुद्धा बनवू शकता। तूप लावून घेतल्यानंतर आपण पहिले मोल्ड पॅक करून घेऊ। मोदक बनवायला जो आपण रवा भिजवलेला आहे तो मोल्डमध्ये अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। त्यामधून एक्स्ट्रा बाहेर आलेला आपल्याला काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपला मोदक इथे बनवून तयार आहे। मोल्ड आता आपण ओपन करून घेऊ। अशा प्रकारे हा मोदक इथे बनवून तयार आहे। त्याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। इथे मी तुम्हाला पुन्हा एक मोदक बनवून दाखवत आहे। अशा प्रकारे आपला सेकंड मोदक सुद्धा इथे बनवून तयार आहे। अगदी याचप्रमाणे आपल्याला आपले पूर्ण मोदक इथे पहिले बनवून घ्यायचे आहे। आपले पूर्ण मोदक इथे बनवून तयार आहे। हे मोदक आपल्याला आता फ्राय करून घ्यायचे आहे। मोदक फ्राय करायला कढाईमध्ये मी तेल ठेवलेलं होतं। आपलं तेल आता गरम झालेलं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून मोदक आपल्याला कढाईमध्ये टाकून घ्यायचे आहे। अशाच प्रकारे एक एक मोदक आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे। तुमच्या कढाईमध्ये जितके मोदक बसतील तुम्ही तितके मोदक एका बॅचमध्ये फ्राय करून घेऊ शकता। मी यामध्ये 7 मोदक टाकून घेतले आहे आणि मीडियम फ्लेमवरच त्याला आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। दोन ते 3 मिनिटापर्यंत हे मोदक आपल्याला असेच फ्राय करून घ्यायचे आहे। जो पाक आपण इथे बनवला होता त्याला मी थोडा गरम करून घेतलेला आहे, कारण गरम पाकातच आपल्याला हे मोदक टाकायचे आहे। तुमचा पाक जर थंड झालेला असेल त्याला 2 मिनिट गरम करून घ्या। मोदक फ्राय करताना गॅसची फ्लेम हाय ठेवू नका, नाहीतर आपले मोदक आतून शिजणार नाही। आपले मोदक आता परफेक्टली फ्राय होऊन तयार आहे। त्याला आता आपण तेलाच्या बाहेर काढून घेऊ। याचप्रमाणे ते आपल्याला झारून घ्यायचे आहे आणि लगेच त्याला पाकामध्ये टाकायचे आहे। चम्मचने त्याला एकदा फिरवून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे, ज्यामुळे मोदकामध्ये पाक लवकर जाईल आणि आपले मोदक छान मुरतील। बाकीचे मोदक सुद्धा आपण याचप्रमाणे फ्राय करून घ्यायचे आहे। फ्राय करून झाल्यानंतर हे मोदक सुद्धा आपल्याला पाकात टाकून घ्यायचे आहे। अशाच प्रकारे पूर्ण मोदक फ्राय करून आपल्याला लगेच पाकामध्ये टाकून घ्यायचे आहे। आपले पूर्ण मोदक फ्राय होऊन पाकामध्ये टाकून तयार आहे। त्याला चम्मचने एकदा फिरवून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटसाठी पुन्हा झाकून ठेवायचं आहे। 15 मिनिटानंतर इथे आपले मोदक पाकात छान मुरून तयार आहे। याचप्रमाणे चम्मचने आपण हे मोदक पाकाच्या बाहेर एका प्लेटमध्ये काढून घेऊ। पूर्ण मोदक आता पाकाच्या बाहेर काढून तयार आहे। यापैकी एक मोदक मी तुम्हाला इथे दाखवत आहे। तुम्ही बघू शकता किती ज्यूसी आणि सॉफ्ट असा मोदक इथे बनवून तयार आहे। बाप्पाच्या नैवेद्यासाठी हे मोदक आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। नैवेद्यासाठी पूर्ण मोदक प्लेटमध्ये काढून तयार आहे। त्यावर आपण थोडा बारीक खोबरा की स्प्रिंकल करून घेऊ।
अशा प्रकारे बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपले आजचे हे स्पेशल गुलाबजामुन मोदक इथे बनवून तयार आहे। ही गुलाबजामुन मोदकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल तुमचे काही सजेशन्स असेल तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच टेस्टी आणि नवनवीन रेसिपीसाठी विराज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। लवकरच भेटूया बाप्पासाठी स्पेशल अशा नवीन मोदकाच्या रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू।